तुम्हाला माहिती आहे का की कशाप्रकारे बंगालमध्ये जो मोठा दुष्काळ पडला होता आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जो काळाबाजार चालवला होता, त्यामुळे ब्रिटिशांना कशाप्रकारे हा कायदा करावा लागला, तर याचीच माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. 1770मध्ये बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. मोठ्या प्रमाणावर लोकांचे हाल झालेले, लोक मरत होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी प्रत्यक्षपणे ह्याचा परिणाम झाला होता ईस्ट इंडिया कंपनीच्या इन्कमवरती. कारण त्यांचा महत्त्वाचा इन्कम स्रोत किंवा उत्पन्नाचा स्रोत होता टॅक्स हा होता आणि त्यांना लोक मेल्यामुळे हे भेटत नव्हतं. त्याचबरोबर दुसऱ्या साईडला जे कंपनीचे कर्मचारी होते ना, मोठ्या प्रमाणावरती खाजगी व्यापार करत होते, भ्रष्टाचार करत होते आणि सगळी संपत्ती लुटून हे लोक कुठे जात होते, तर इंग्लंडला जात होते. आता कंपनीची सिच्युएशन इतकी डबघाईला आली की त्या लोकांना इंग्लंड पुढे हात पसरावे लागले, म्हणजे ब्रिटिश सरकारपुढे. ते म्हणाले की आम्हाला 1,00,000 पाऊंडचं कर्ज पाहिजे. तर ब्रिटिश सरकारला कुठेतरी वाटलं की आता आपल्याला यांच्यावरती म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीवर प्रशासकीय नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे आणि म्हणून हा रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 पास करण्यात आला. तर त्याच्यामध्ये हे काही प्रमुख तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, ते आपण एक एक करून सविस्तरपणे बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, यातील पहिली तरतूद होती ती म्हणजेच गव्हर्नर जनरलचं पद. याआधी आहे ना, बंगाल, बॉम्बे आणि मद्रास हे 3 प्रांत जे आहेत ना, ते सेपरेटली आपला कारभार बघत होते. परंतु या कायद्याने काय केलं, तर बंगालचा जो प्रांत होता त्याचा जो गव्हर्नर होता त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल असं नामकरण करण्यात आलं आणि त्याच्या मदतीसाठी आहे ना 4 सदस्यांची एक काउन्सिल म्हणजेच कार्यकारी परिषद जी आहे ती करण्यात आली होती. आता हा जो बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता ना, तो कोण होता पहिला, तर वॉरेन हेस्टिंग. कोण? वॉरेन हेस्टिंग होता. आता ही जी काउन्सिल बघू शकतो ना आपण, कार्यकारी परिषद, याच्यामध्ये जे निर्णय जे पण घ्यायचे ना, ते सगळे निर्णय बहुमताने घेतले जायचे. हे बंगालच्या गव्हर्नर जनरलचं जे नियंत्रण होतं ना, ते पूर्णपणे मुंबई आणि मद्रासवरती नव्हतं, तर फक्त काही गोष्टींसाठीच होतं. मग काही गोष्टी कोणकोणत्या होत्या, तर बघा, विशेषतः जर युद्ध करायचं असेल कोणाला, मुंबई प्रांताच्या गव्हर्नरला किंवा मद्रास प्रांताच्या गव्हर्नरला, किंवा तह करायचं असेल, ठीक आहे, म्हणजे ट्रिटी, तर त्याला परमिशन कोणाची घ्यावी लागणार होती, तर बंगालच्या गव्हर्नर जनरलचीच, म्हणजेच वॉरेन हेस्टिंगची. आता या कायद्यानवे एक महत्त्वाची स्थापना करण्यात आली, ती म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाची. तर बघा, 1774मध्ये कलकत्ता या ठिकाणी या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. त्याच्यामध्ये एक चीफ जस्टिस म्हणजेच एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश होते. तर एक मुख्य न्यायाधीश होते, ते कोण होते पहिले, तर सर एलिजाह इम्पे. कोण? सर एलिजाह इम्पे. प्लीज नाव लक्षात ठेवा. आता ह्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोण कोण येत होतं, तर कलकत्ता शहरापुरते हे मर्यादित होतं, म्हणजेच कलकत्ता शहरातील जे पण नागरिक होते, त्याचप्रकारे जे कंपनीचे कर्मचारी होते ना, ते ह्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत होते आणि यांच्या निर्णयाविरुद्ध अपील कुठे करायचं होतं, तर ब्रिटिश प्रिव्ही कौन्सिल जी लंडनमध्ये होती. ठीक आहे. आता बघूया की कशा प्रकारे या गव्हर्नर जनरलला कायदे करण्याचा अधिकार प्रदान झाला. तर गव्हर्नर जनरल एकटं नाही, तर त्याची 4 सदस्यांची जी काउन्सिल आहे ना, हे लोक मिळून कायदे करू शकत होते. ठीक आहे. परंतु हे बनवलेले कायदे किंवा नियम सर्वोच्च न्यायालय जे कलकत्ता येथे होतं तिकडे ते नोंदवावे लागत होते. आता या कायद्यामुळे काय परिणाम झाले हे आपण बघणार आहोत. तर बघा, याच्यामुळे पहिल्यांदाच भारतात केंद्रीय प्रशासनाचा पाया रचला गेला. त्याचबरोबर पहिल्यांदाच ब्रिटिश संसदेने मान्य केलं की ईस्ट इंडिया कंपनी आता राजकीय आणि प्रशासकीय हे जे कार्यपुरता मर्यादित राहिली गेली नाही आहे. म्हणजेच काय, कारण ईस्ट इंडिया कंपनीवर आता ब्रिटिश सरकारचं कुठेतरी नियंत्रण राहिलं होतं, सुरू झालं होतं व्हायला ॲक्च्युली, आणि त्याच्यामुळेच हा कायदा जो आहे तो इतिहासातील सर्वात महत्त्वाचा कायदा ठरतो. अशाच इतिहासासंबंधीतील व्हिडिओसाठी चॅनलला